नेहमीप्रमाणे पिठाची 3 पांढरी रिंगणं काढून त्यातल्या एकात काळ्या अबीर बुक्क्याचे पंचकोन काढले, दुसऱ्यात लाल कुंकुवाचे छोटे रिंगण, नुसत्याच पिठाच्या असलेल्या वर्तुळात भिकाजीने शिजवलेल्या भाताचा आणि बोकड्याच्या मांसाचा नैवेद्य ठेवला. पंचकोनी अबीराच्या वर्तुळात बायंग्याचे चित्र असणारा पांढरा कपडा, त्यावर त्याचा कपाळ आणि हाडे, शेवटच्या लाल छोट्या रिंगणात ती बेशुद्ध कन्या. सारी तयारी होताच मी कपाळावर बायंग्याची राख उधळत मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सामान्य असलेले वातावरण भरभर बदलू लागले. हवेतील गरमी वाढली, उचका दर्प नाकातील केस जाळू लागला, उद्मरल्यासारखे वाटू लागले आणि काही क्षणात काळ्या धुरासारखी मानवी आकृती अबीराच्या पंचकोनात वळवळ करू लागली. बायंग्या प्रकट झाला होता, सोबत त्याचा फिसफिसणारा आवाज, त्याच्या भोवती घोंगावणाऱ्या माशा, डोळ्याच्या जागी टिमटिमणारा प्रकाश, नसलेल्या तोंडाच्या खोबणीतून वळवळणारी जीभ. मी त्याला नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती केली, तसा तो अधाशासारखा शिजवलेल्या अन्नावर तुटून पडला. काहीच वेळात त्या रिंगणात फक्त बोगळाची चापून चोपून शिल्लक राहिलेली हाडेच दिसत होती. बायंग्याने आता आपला मोर्चा लाल रिंगणातील कुमारिकेकडे वळवला. त्याची फिस्स वाढली, काया पेटल्या निखाऱ्यासारखी लालबुंद दिसू लागली, टिमटिमणारे डोळे धगधगू लागले. त्याने झडप घालताच त्या कुमारिकेला झालेल्या असह्य वेदनेमुळे फुटलेल्या किंकाळ्यांनी वातावरण दणाणून निघालं. सारं पाहताना महादेवच्या मनाला होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर उमटत होत्या आणि मी फक्त बायंग्याच्या आटपायची वाट पाहत होतो. पोटाची आणि वासनेची आग शांत झाल्यावर बायंग्या पुन्हा अबीराच्या पंचकोनात येऊन फिसफिसू लागला. आपल्या अमानवी आवाजात त्याने पुढची कामगिरी काय ते विचारले. याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो. माझे जीवलक भाऊराव आणि गुणाजी दोघांना ज्या सैतानी शक्तीने संपवले त्याचा खात्मा कर. त्याला ज्याने पाठवले त्याचा खात्मा कर. मला सूड हवाय, बदला, मला बदला हवाय. मी आवेशाने बायंग्याला पुढची कामगिरी सांगत होतो. गुणाजीचे नाव ऐकताच महादेवची चलबिचल झाली. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू आणि राग याचे संमिश्र भाव दिसू लागले. मला त्या पिशाच शक्तीच्या मालकाचं नाव हवं, त्याशिवाय मी दोघांचा नाश करू नाही शकत. बायंग्याने आपला हेतू साध्य